अव त्या नाम्याला हृदयाची गरज आहे, ते अमेरिकेवरनं हृदय मागवणार आहे. होय अगं अमेरिकेनं कशाला मागवायची गरज आहे? आपल्या इथं मुलकाच्या मुंग्या आहेत की, एका मुंगीचं बसवलं तर चालेल की त्या. चला चला चला, तिकडे थंड सुटली, तिकडे तिला बांधायचं. हॅलो, हा 7 वाजताच घरात आलं तर ठीक आहे, ना तर मग 7च्या नंतर घराच्या बाहेर असावं लागेल थंडीत. हा आणि थंडी पण आता मी म्हणायची पडली. मला काय वाकड बिकड काय सुद्धा मागणार, आणाचा टिपका सुद्धा मागणार. हा नीट सांगते, बघीन मग माझी सासू काय करल ती करल. माझ्यासारखा मग राग बी कुणाला घरात येत नसणार आहे. हा ठेवू का फोन? आईला भिऊ किंवा हा बोला की. ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून मुख्यमंत्र्यांनी एक घरेलू अत्याचार होणाऱ्या महिलांसाठी योजना काढली, त्यासाठी आलोय आम्ही. तर तुमच्यात काय अत्याचार होत असेल तर आमच्या टीमशी संपर्क साधा. आता तुम्ही मुकाट्याने हितनगर गाठा निघा. माझ्याकडे बघून वाटतं का मी अत्याचार सहन करते? माझ्या फुलासारख्या लेकराला तो फसवलंच. मी नाही फसवलं तुमच्या लेकराला, तोच माझ्या मागे हात धुवून लागला होता. तो तांदून यायचं होतच की. 2 दिवस कुठे होती तू? मेसेज नाही, फोन नाही, काय सुद्धा नाही. बरं वाटत नाही दवाखान्यात होती. बघा बरं वाटत नाही, दवाखान्यात होती. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट दवाखाना आहे. राजाची राणी बनायची हौस होती. दारुड्याची बायको बनली की. ज्यांना ज्यांना वाटतं ना माझं वाईट व्हावं, त्यांना त्यांना फक्त एकच सांगायचंय, ह्यांचं पहिलंच बिघडलेलं आहे. कधी चांगलं आहे ते आता चांगलं व्हायचं. ए देवा, सगळं दुःख माझ्याच पदरात कसं दिलंय रे. मी कुणाला सांगू? बहिणीला सांगाय जाते बारक्या माझ्या. गम्मे सोए है गम्मे जागे, हम दिल तन्हा अपना सा लागे, यादों के धागे कई बांधे कई है. गम्मे सोए है गम्मे जागे हम. गम्मे जागे. अगं बाई, आजकाल कुठं असते का? कॉल नाही, मेसेज नाही, फोन नाही. जोपर्यंत इंस्टाला स्टोरी आहे तोपर्यंत मी पृथ्वीवर आहे. अजून कसा नवरा आला नाही? सासूला विचारते किती वाजल्या. सासूबाई किती वाजल्या बघून सांगावं. काय सुन बाय, मला घड्याळ कळत नाही, मला सांगते काय बघायला. बया सासूबाई घड्याळात काट कुठं कुठं आहे तर बघून या जावा. बरोबर सुन बाय, घड्याळातलं काट तिने बी जागा राहतात. 2 काट एका जागेला, पण बारका काटा इतका का पडतोय का? अगं कसं आहे माहिती आहे का, एक आहे नटखट महिना आणि दुसरा आहे तिचा बॉडी गार्ड आणि तिसरा आहे तिच्यावर लाईन मार फिरतोय वा कडकडनी. मैत्रीण फक्त मैत्रीण नसते, परिवार असते, संसार असते. मैत्रिणीसाठी पाहिजे ते करत असते. बघायचंय का? थांबा, 10,000 रुपये पाहिजेत मला. हॅलो, एक पोरगा लय येडा आहे, मला म्हणतं तू माझ्या हृदयात राहते या. मग तू काय म्हणली त्याला? मी माझ्या घरात राहते, तूच येडा आहे म्हणलं. मी लोकांचं टेन्शन घ्यायचं सोडून दिलं, कारण लोक नावं ठेवा येते ती घुगरा खायला नाही ती पादाच्या भ्यानं. लय वैताग आलाय, इतका वैताग आलाय, लय 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 वैताग आलाय. मी जिकडे जाईल तिकडेच येतोय, जिकडे जाईल तिकडेच येतोय. अगं कोण? धूर थंड वाऱ्यात धूर तिकडेच येतोय. मी जिकडे बसेल तिकडेच येतोय. सुनबाई, तुला चुलीवरचं जेवण खायचं होतं ना ग? हो हो हो, खायचंय घ्यावं. मग आज गॅस संपलाय, चल तुला चूल मांडून देते. तू तुझा नवरा तुझ्या माहेरला गेल्यावर जास्त टेन्शन कुणाला येतं का ग? हा येतं की. कुणाला ग? कोंबड्यांना. त्यांचा नंबर आहे का? काय करावं काय सुद्धा ना. आलं ना आलं म्हणजे 4-4 महिने 6-6 महिने जायचंच नाही. एवढा संताप, एवढा वैताग, इतकं नसतं बाय माणसानं सळायचं. हा काय बायानो, त्यांच्या नादानं आम्हाला काय करायला बी ना ठेवाय बी ना. ती पाहुणी बरी 4 दिवस येते आणि 4 दिवसात जाते ती. हे बाया, कुणाला बोलते ग तू? कुणाला काय बोलते म्हणजे? थंडीचा बोलते या. हा ही 4-4 महिने थांबती असली. देवानं दिलेलं समज हाय बघा, फक्त हिला करून खायचा कटाळा.
बायको नाही. पप्पाला आणि भैयाला बोलून आणू चल. बापू बघितलं का, आमच्या वर्गात 40 पोरं होती. ते 40 पोरात तिनं कोणाला विचारलं का तुला आहे का बहीण आहे का म्हणून? मला विचारलं. बघा आता ती भावाला आणि वडिलाला बोलवायला गेली, म्हणजे आता माझं सैरिक फिक्सच होणार आहे. बापू सगळं झालं गेल्यावर ध्यानात आलं या. अगं झालं तरी काय, आता काय सांगू, आता झालं की इलेक्शन. अगं काय झालं ते सांग. आता काय सांगू, ह्या जगात जेवढी मतदान नाही जेवढी मतदार नाही तेवढी त्या भारुळात मुंग्या आहेत त्या, तेवढाच आपला पक्ष निवडून आला असता मुंग्यांमुळं. गुगल यू 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 गाणं लावा की. लाग नाही की गाणं. एका प्रश्नाचं उत्तर प्रेमाने देणार का? कुठला प्रश्न? तुझं नाव काय? ए पोरी, तुझं नाव तर सांगून जा. एका प्रश्नाचं उत्तर प्रेमाने देणार का? कुठला प्रश्न? तुझं नाव काय? ए पोरी, तुझं नाव तर सांगून जा. दुनियाचा सगळ्यात नववा अजूबा तर आमचं प्रेम आहे. ते गिनीज बुक मध्ये नोंदच झाली पाहिजे. कोण आहे का? मोबाईल आणि मी. I love you too. गुगल यू 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 गाणं लावा की. लाग नाही की गाणं. काय विचारा की मला, मी आज एवढी का खुश आहे? विचारा. कारण मी सांगते, मी आत्ताच येड्याच्या इस्पितळातनं पळून आली. अशी काय सारखे तोंड फुगून बसत असते का? तुला नणंद नाही, भाऊजाई नाही, जाव नाही, तरी पण तुम्ही तर आहे ना. आयुष्यात कोणतरी असं असलं पाहिजे ज्याला आपल्या सगळ्या सुखदुःखाच्या गोष्टी माहित असायला पाहिजे. मग ती मीच असेल आहे ना. मोबाईल. एका प्रश्नाचं उत्तर प्रेमाने देणार का? कुठला प्रश्न? तुझं नाव काय? ए पोरी, तुझं नाव तर सांगून जा. दो दिनों से तूने मुझे फोन क्यों नहीं किया? 2 दिनों से मेरी तबीयत खराब थी, हॉस्पिटल में एडमिट था मैं. अच्छा, तो मुझसे ज्यादा इम्पोर्टेंट तुम्हें हॉस्पिटल है? ब्रेकअप. अरे पगली सुन तो लो. सुनो ना, आज मैंने पानी का उल्लू बनाया. पानी को उल्लू? और कैसे? सुबह गर्म की थी और फिर नहाई नहीं. अरे क्या करूं मैं इसका? क्या करूं? सुनो ना. मुस्कुराइए ना, क्योंकि आप मुस्कुराते हुए बहुत अच्छे लगते हो. यस, अब जोर से हंसिए, क्योंकि ये मजाक था. मुस्कुरा. और बस घमंड तो इस बात का है, पता नहीं किस बात का घमंड है, लेकिन घमंड है. और बस घमंड तो इस बात का है. जब कोई पूछे कि शादी करके कैसा फील होता है, तब मैं अफसोस होता है, दिल भी ये रोता है. जब कोई पूछे कि शादी करके कैसा फील होता है, तब मैं और पता नहीं क्या हो गया है मुझे, शीशा भी देखता हूँ तो खुद का चेहरा नजर आता है. और पता नहीं क्या हो गया है मुझे, शीशा भी देखता हूँ तो खुद. यार, ये भगवान मेरी सुनता क्यों नहीं है? कहीं भगवान ने तुझे ब्लॉक तो नहीं कर दिया? आम्हा किती बी भारीतला फोटोग्राफर आणू द्या, आम्हाला मोबाईल मध्ये सेल्फी काढल्याशिवाय चैनच पडत नाही. गप्पा खाताना अजिबात मध्ये मध्ये बोला जाऊ नका. ठसका बिस्का लागला तर जीव जायचं नुकसान नुसतं. गप्पा. What? 3, 2, 1. आता बोला. अगं त्या खरीमध्ये विष होतो, विष. वाव, किती छान दिसता तुम्ही. हसा ना थोडं गोड. अरे वा, अजून थोडं मोठ्याने हसा ना. मी चेष्टा केली होती.